आपण आज एक संकल्पना अभ्यासणार आहोत. ती आहे अंतर्गत व्यापार म्हणजे काय. ही संकल्पना आपली भारताचा विदेश व्यापार हा जो आपला 10वा धडा आहे त्या धड्यामधली ही छोटीशी आपण संकल्पना इथे बघणार आहोत. बऱ्याच वेळेला अंतर्गत व्यापारावरती एखादा प्रश्न 2 मार्कांसाठी विचारला जातो. तर अंतर्गत व्यापार, पहिल्यांदा व्यापार या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे की व्यापार म्हणजे काय आहे. तर व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होय. वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे व्यापार होय. खरेदी विक्री म्हणजे व्यापार होय. आणि जेव्हा अंतर्गत व्यापार हा शब्द येतो तेव्हा अंतर्गत व्यापार म्हणजे राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं. अंतर्गत व्यापारालाच देशांतर्गत व्यापार असं देखील म्हणतात किंवा गृह व्यापार असं देखील म्हटलं जातं. अंतर्गत व्यापाराचा अर्थ समजून घेण्यासाठी हे उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि ची विक्री जी आहे ती आपल्याच देशातील पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या इतर राज्यांमध्ये केली जाते. किंवा केरळमध्ये असणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांची विक्री आपल्याच देशात इतर घटक राज्यांमध्ये केली जाते. म्हणजे जेव्हा देशाच्या अंतर्गत भागामध्ये एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते तेव्हा त्यास अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं. अंतर्गत व्यापार हा देशांतर्गत व्यापार किंवा ग्रह व्यापार या नावाने देखील ओळखला जातो. त्यामुळे ही जी व्याख्या दिली की राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषेच्या आतमध्ये किंवा अंतर्गत केली जाणारी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय. आणि मग अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळी उदाहरणं इथं घेता येतील. पंजाबमधील गहू जो आहे तो इतर घटक राज्यांमध्ये त्याची विक्री केली जाते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातले कडधान्य असतील, धान्य असतील त्यांची इतर राज्यांमध्ये विक्री केली जाते, खरेदी केली जाते. तर अशा प्रकारे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री जेव्हा देशांमध्येच केली जाते, एका देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये केली जाते, एका देशातल्या एका शहरातून दुसऱ्या शहरात केली जाते, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात केली जाते, तेव्हा त्यास अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं. म्हणजे राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत भागात वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री याला अंतर्गत व्यापार असं म्हणतात.